तर सर्व खेळाडू पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल, उपस्थित सर्व खेळाडूंनी सर्कलवर जसे पाहुणे येतील लगेच आपण सर्कलवर उभं राहा गोलाकार पद्धतीनं. तर व्यासपीठावर उपस्थित असणारे बघा तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टीच्या यतीनजी पाटील. यतीनजी पाटील आपलंही सहर्ष स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. गावदेवी चायनीजचे ओनर गुरुनाथ पोपेटा यांचेही इथे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय जनार्दनजी थळी साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. जनार्दनजी थळी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, चला आपण मैदानावर उपस्थित राहा आणि गोलाकार पद्धतीने सर्कलवर उभं राहायचं सर्वांनी. याच दरम्यान ज्या पाहुण्यांची आतुरता होती आणि या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय अरुण शेठ भगत एक ज्येष्ठ कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष, नेहमीच अनेक स्पर्धांना सातत्यानं भेट देणारे क्रिकेट शौकीन क्रिकेट प्रेमी अरुण शेठ भगत. गाव आहे शेळगर, परंतु आज आपल्या विनंतीला मान देऊन सातत्याने या स्पर्धेला न चुकता ते उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन की अरुण शेठ भगत साहेबांच्या समवेत आपण सर्वप्रथम कोणत्याही कार्याची सुरुवात म्हटली तर सुखात आणि दुःखात ज्या बाप्पांचं पूजन केलं जातं ते अगदी भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कलांचा अधिदाता बुद्धिदाता गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं इथे पूजन करत असताना अरुण शेठ भगत साहेब तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या पवित्र हस्ते शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. पुष्पहार परिधान केला जातोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्य सुसर्वदा. अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन अर्थातच पुष्पहार परिधान केलं गेलं बाप्पांना. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय बुवा शेठ भगत माजी उपसरपंच या गावचे त्यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय लडकूबाबा पाटील यांच्या प्रतिमेचं हे पूजन सुरू आहे. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार परिधान केलं जात आहे. बुवा शेठ भगत माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार परिधान केलं जातं. यतीनजी पाटील तालुका चिटणीस यांच्या शुभ हस्ते. गणरायाला बोला गणपती बाप्पा. गणरायाच्या चरणी श्रीफल व्हायला गेले अरुण शेठ भगत यांच्या पवित्र हस्ते. त्यानंतर मी अलुराम शेठ केणी साहेबांना विनंती करतो की आपण ही आपल्या शुभ हस्ते गणरायाचं प्रतिमा आता श्रीफल फोडावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर मी अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या पवित्र हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं. हनुमानजी खुटले साहेब आपणही पुढे यावं. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या पवित्र हस्ते श्रीफल व्हायला जाईल. अंकुश पाटील साहेब आपणही यावं. वल्लभगावचे खरं तर रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक अंकुशजी पाटील साहेब यांच्या पवित्र हस्ते ही पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. आत्माराम शेठ पाटील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक सर्वांना विनंती करतोय की आपण प्रत्येकानं गणरायाच्या या प्रतिमेचं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं त्याचबरोबर स्वर्गीय ज्यांची प्रतिमा आपण पाहतो ज्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता लडकूबाबा पाटील यांच्या प्रतिमेला देखील या ठिकाणी श्रीफल व्हायला जातोय. मी सरपंच मॅडम यांनाही विनंती करतोय की आपणही आपल्या पवित्र हस्ते पूजनाचं कार्य या ठिकाणी करावं. चंद्रकांतजी पोपेडा ग्रामपंचायत सदस्य
यांच्या शुभ हस्ते पवित्र हस्ते देखील श्रीफल वाहिलं जात आहे। उपस्थित बालकृष्णजी पाटील, कृष्णा म्हात्रे, पुष्पाई म्हसकर, अनिता पाटील, शिवराम शेलके, शशिकांतजी पाटील, कृष्णा म्हात्रे, सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या गणरायाचं पूजन करावं। सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय, दिव्येश बुवाशेठ भगत उपसरपंच, विद्यमान उपसरपंच दिव्येशजी बुवाशेठ भगत यांच्या समवेत सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण अगदी खेळपट्टीवर जाऊन खेळपट्टीचंही पूजन करावं। हॅलो हॅलो चे खेळाडूंना सूचना करतोय, कोंडाणा फायटर्स आणि विजयदुर्ग स्ट्रायकर्सना विनंती करतो आपण 30 यार्ड सर्कलमध्ये लाईनअप व्हा। जे आमचे खेळाडू आहेत त्यांनी 30 यार्ड सर्कलमध्ये लाईनअप व्हा। आपण यष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर यष्ट्यांचं पूजन झाल्यानंतर आपण राष्ट्रगीताला मानवंदना देणार आहोत आणि त्यानंतर मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आणि आपण याचं औचित्य साधून महाराष्ट्र गीतानं सुद्धा आपण सज्ज राहायचं। त्रिवाल सर आमच्या समोर जॉईंट आहेत, सर्व आमचे मान्यवर जरूर पाहतो। जिथे दोन्ही संघांना एक टॉस केला जाईल, आपण याची नोंद घ्या। तर सरपंच चषक आपण यष्ट्यांचं पूजन होतोय, त्यानंतर मी पहिला सामना असलेल्या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन आपण रेडी राहा। या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर पाहुण्यांच्या पवित्र असते यष्ट्यांचं पूजन, अर्थातच खेळपट्टीचं या धावपट्टीचं पूजन हे या ठिकाणी सुरू आहे। उपस्थित मान्यवर पाहू शकाल तुम्ही, आदरणीय सन्माननीय अरुण शेठ भगत, पनवेल तालुका अध्यक्ष। सातत्यानं दरवर्षी न चुकता साहेबांचं आगमन इथे होत असतं आणि टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादानं या खेळपट्टीचं अर्थात स्टंप, बॅट आणि बॉल या साहित्यांचं देखील पूजन या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर आणि या मैदानावर असणारी धावपट्टी, खेळपट्टी आणि त्याचबरोबर यष्ट्या, स्टंप, चेंडूफली म्हणजेच बॅट आणि चेंडू, बॉल या सर्व साहित्यांचं देखील इथे अगदी पूजनाचं कार्य सुरू आहे। आदरणीय सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते पवित्र असते, त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांमध्ये दिव्येश बुवाशेठ भगत उपसरपंच, सरपंच मॅडम योगिताताई राजेशजी पाटील, बुवाशेठ भगत माजी उपसरपंच, अशोक शेठ पाटील माजी उपसरपंच, अलुराम शेटकेणी माजी उपसरपंच, त्याचबरोबर चंद्रकांतजी पोपेटा ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती अनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाई म्हसकर, त्याचबरोबर ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आत्मारामजी पाटील, अनिलजी पोपेटा, शिवरामजी शेळके, शशिकांत पाटील, कृष्णा म्हात्रे यांच्या समवेत चांगदेवजी ठाकूर, हनुमंत खुटले, बालकृष्ण पाटील, संजय म्हात्रे, अनंता पाटील, भरत म्हसकर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थित अर्थातच तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टीचे यतीनजी पाटील, अगदी अंकुशजी पाटील यांनाही तुम्ही पाहता। खरं तर रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक गाव आहे वळप। या सर्व मान्यवरांच्या उपस्थित खेळपट्टीचं अर्थातच या धावपट्टीचं पूजन कार्यक्रम सुरू आहे। एका बाजूच्या अर्थातच स्ट्राईक पंच यज्ञपणा स्टंपचे पूजन झालेलं आहे। स्ट्राईक स्टंप नंतर नॉन स्ट्राईकच्या अगदी दुसऱ्या बाजूकडील यष्ट्यांचं देखील पूजन सुरू आहे। कोणतीही स्पर्धा म्हटली ना तर आपण गणरायाच्या पूजनानंतर या साहित्यांचंही पूजन करत असतो। दसरा जसा आपण येतो जवळ, या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक खेळाडू आपल्या बॅट, आवडणारी बॅट असेल त्या बॅटचं देखील पूजन करताना आपण त्या खेळाडूंना पाहतो। परंतु या स्पर्धेला सुरुवात झाली आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या खेळपट्टीवर, ज्या धावपट्टीवर आपण 4 दिवस खेळ खेळणार आहोत त्या धावपट्टीचं पूजन सुरू आहे। ज्या चेंडू आणि चेंडूफलीच्या माध्यमातून हा क्रिकेट खेळला जाणार आहे त्यांचंही ते पूजन सुरू आहे। सर्व पाहुण्यांच्या पवित्र हस्ते, शुभ हस्ते या पूजनाचं कार्य सुरू असताना दोन्ही संघ बघायला लाईनअप करून उभे आहेत अगदी एकमेकांसमोर। जसं पूजनाचा कार्यक्रम होईल अर्थातच पाहुण्यांच्या पवित्र हस्ते चेंडू आणि चेंडूफलीचा खेळही खेळला जाईल, त्यानंतर टॉस केला जाईल। काही सूचना येतात, टॉस करायचे दोन्ही कॅप्टन या समोर या मध्यभागी आणि अरुण शेठ भगत साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। तर कोंडाणा संघ जो खेळणार आहे आणि विजयदुर्ग चॅलेंजर्स, यस
कोंडाणा फायटर्स आणि विजयदुर्ग चॅलेंजर्स टॉस होते तिथे. दोन्ही कॅप्टन नेस्ट्यांचं पूजन केल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. विजयदुर्ग चॅलेंजर्स आणि कोंडाणा फायटर्स. मिक्की माऊस सागर, खरं तर मिक्की माऊस यांचं इथे आगमन झालंय. थोडं एंटरटेनमेंट, करमणूक, मजा एन्जॉय करतील या मैदानावर. काही सूचना येतात. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी रेडी राहा. राष्ट्रगीतासाठी प्रेक्षक वर्गाला विनंती करतो, खेळाडू ज्यांच्या डोक्यावर कॅप आहेत त्यांनी कॅप खाली उतरवायचा. आपल्याला राष्ट्रगीताचा अभिमान ठेवायचे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिला सर्व घरदार, सोडिला सुख संसार. जे मातीसाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आणि याच SPL सुकापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण राष्ट्रगीताला मानवंदना देतोय. सर्वांनी रेडी राहायचं. नक्कीच सागर, आणि राष्ट्रगीत सुरू असताना कृपया माना खाली घालू नका. अभिमानानं गर्वानं छाती फुगून हा राष्ट्रगीत म्हणायचं आहे, कारण हा राष्ट्रगीत आहे अभिमान, मान, सन्मान, ज्यामध्ये भारत देशाची गाथा गायली जाते. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. आणि कोणत्याही स्पर्धेची सुरुवात, मग इंटरनॅशनल फुटबॉल, क्रिकेट असेल, त्या स्पर्धेची सुरुवात होताना राष्ट्रगीतानंच सुरुवात होते. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करे कर. विश्राम. त्याच ठिकाणी उभं राहायचं आपण. भारत माता की. तर महाराष्ट्र गीतासाठी आपण रेडी राहायचे, जो मराठी भाषेला अगदी जागतिक स्तरावर अभिजात दर्जा मिळालाय. आणि ही रिव्हॉल्सर आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र गीत आपण सुरू करतोय. यस, DJ प्ले.
बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. चला टॉस केला जाईल तिथे. टॉस सर्वप्रथम करूया. आणि सुकापूर प्रीमियर लीग पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस झाल्यानंतर रिव्हॉल्सर आपण उपस्थित VIP आमच्या मेन पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट, काही आमची विशेष उपस्थिती मान्यवर. आज अरुण शेठ भगत साहेब भारतीय जनता पार्टीचं या पनवेलचं आपण पाहतो नेहमी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका आणि साहेबा आम्ही पाहतोय सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. कुठेही क्रिकेटची स्पर्धा असू द्या, मग अरुण शेठ भगत यांना जर तुम्ही निमंत्रण दिलं आणि ते नक्कीच क्रिकेटची प्रचंड हौस आणि नेहमी युवा वर्गाला प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व. तर आपण पाहतोय SPL सुकापूर प्रीमियर लीग पहिल्या सामन्यासाठी रेडी राम. योगिताताई राजेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आहे. जरूर आपण पाहतोय सरपंच चषक SPL. अगदी दरवर्षी दिमाखामध्ये आपण या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा पाहतो. तर पाहुणे खेळाचा आनंद घेतील आणि त्यानंतर पहिल्या दोन्ही संघांना सूचना करतो का मॅच ऑन होईल. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. नियम अटी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर या दरम्यान सौभाग्यवती प्राची अमित जाधव मॅडम अर्थातच ग्रामपंचायत सदस्यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही खेळपट्टीवर पाहायला मिळते अर्थातच उद्घाटन